हे लोकांच्या ध्यानातच नाही. सगळी माणसं विसरली. माणसं पाहून घेईन राहायला पाहिजे ना. गॅरंटी नाही. 9 वाक्य झाले आणि 10वं वाक्य आपण एकटे जाणार आहे. हे जग राहणार आहे. पक्वत राहणार आहे. वाजवणारा जाणार आहे. अभंग राहणार आहे. महाराज जाणार आहे. शाळा राहणार आहे. गुरुजी जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे. सदस्य खपाखप जाणार आहे. Each and everything in the world has an end point. Each and everything in the world has an end point. But God and His name has not an end point in the world. या जगात फक्त देव आणि देवाचं नाव शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं जाणार आहे. 10 वाक्य झाले आणि 11 वाक्य तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं ते फक्त स्मशानात येतील. तसा पेटला नाही तर टायर वापरतील. तसा पेटला नाही तर मिठाची गोण टाकतील. पण आपल्याला आग लागल्यावर कोणी थांबणार नाही. हे लोकांना अजून कळलं नाही. 11 वाक्य आणि 12 वाक्य ते मोबाईल म्हणून ते डोक्या नका खाली बसू. आणि 12 वाक्य 12 वाक्य मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहेत. याच्यात वाटेकरी कोणी नाही. लोकांना कळलंच नाही. किती झाले? 12. आणि म्हणून ज्ञानोबा. ज्ञान म्हणजे हे नाही बरं का, हे शाळेतलं नाही. हे एम ए फिल पेटी DHM कॉम LLB DED ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBN DED आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि FY आणि SY आणि MTech आणि BTech आणि DRIN टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि शेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्रीन DRIN डिप्लोमा MBN BN हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ गुप्तरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ दंतरोग तज्ञ बैलरोग तज्ञ म्हैस रोग तज्ञ मोघाम रोग तज्ञ बेसुमार तज्ञ. असे ट्रक न पडले. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. हे जे एम फिमे बायका मिळानं बायका 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या. एका पोरीनं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला. मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला होता. ती एम काय फिमेल झाकली 1.25 लाखाची. हे ज्ञान नाही. आता उत्तर तुम्ही द्यायचंय पटापटा. आपल्याकडे ज्ञान आहे पण आतलंय का बाहेरचं आहे? आतलंय. आतलं ज्ञान नकोय. ओवी लिहून घ्या. बाहेरचं ज्ञान नकोय. अंतरी ज्ञान व्हावे. बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान व्हावं. बाहेरच्या ज्ञानाला किंमत नाही. आणि बाहेरचं ज्ञान किती आलं ते एक यादी सांगतो तुम्हाला. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही. पुढे ऐका. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. वांजश्री कधी वरमाई होणार नाही. मारुत्रायाची पोरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही. काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही. काश्मीरचं पिलू आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही. वटवागळाच्या पिलाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही. शिळीच्या गळ्याचं सर कधी दूध देणार नाही. गाईच्या काशेतलं गोशीड कधी दूध पिणार नाही. गाडातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावर एरण कधी मेडीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. जेवढं ध्यानात राहील तेवढं ध्यानात ठेवा. राहिलंच कुठं ध्यानात. आणि तुम्हाला जर माळकऱ्यांना आणि गंधावाल्यांना पुरावे लागले तर माळकरी भजनी मंडळी महाराज मंडळी पुरावे लिहून घ्या. घरी गेलो ज्ञानेश्वरी उचका 9वा अध्याय काढा. माझी भक्ती विन चलो थियाचे थियाडे पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याच्या पुढची ओवी जोडून घ्या. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. ओवी 12व्या अध्यायातली लिहून घ्या. का खडकी जायचे वर्षले का आगी माझी पेरले. ओवी 13व्या अध्यायातली लिहून घ्या. का मृत जायचा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हालेला. ओवी 15व्या अध्यायातली लिहून घ्या. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. आणि ओवी 18व्या अध्यायातली लिहून घ्या. पडून गेली भिंती चित्राची वय माती. किती कमवा अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. आणि कोणत्या श्रीमंताच्या कपडाला नोट चिटकवली नाही. ठोकळाच.
किती कमवून इस्टेट लिहून घ्या, किती कमवून इस्टेट लिहून घ्या. घ्या लिहून. पावशेर सुतली, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडक, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे आणि 1 हार. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळा बंदी नाही झाली. ठोकळा बंदी नाही झाली का? ठोकळा प्रत्येकाला लागतोच. झालं फायनल. आता अभंगाला झाली सुरुवात. अभंगाला सुरुवात झाली. आता फटाफट तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. ज्ञानाशिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. संपला पहिला मुद्दा. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. याचं कारण सांगतो महाराज तुम्हाला. याची गॅरंटीच नाही तर चिंता करतो कशी? या जगात सगळ्याची गॅरंटी आहे. या जगात सगळ्याची गॅरंटी आहे. याची काय गॅरंटी आहे? इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यानंतर बल्बवाला म्हणतो बदलून देईन, वापर. ही बल्बची गॅरंटी आहे. बल्ब विकणाराची गॅरंटी काय? पैसे मोजतानाच मिळाला. आणि बल्ब घेणाराची गॅरंटी काय? व्होल्टेज होल्डर मध्ये बसवाय गेला आणि व्होल्टेज वाढलं, मिळाला. बल्ब नाही लागला पण याचा नंबर लागला. सगळ्याची गॅरंटी आहे, याची गॅरंटी नाही. परत वाक्य दुसरं वाक्य. एका बाजूला कपाट भर नोटा आहेत, एका बाजूला टेम्पो भर सोनं आहे आणि एका बाजूला सगळे खायचे पदार्थ आहेत आणि माणूस उभा आहे. कपाट भर नोटा आहेत असू द्या, टेम्पो भर सोनं आहे असू द्या, खायचे पदार्थ लागल तेवढे आहेत, फक्त माणूस उभा आहे आणि त्याचा श्वासवास बंद झाला. आता नोटाचा उपयोग काय? दहाव्याला वापरणे. मग आता मला सांगा, हे सुंदर शरीर आहे, सुंदर शरीर आहे, एकदाच मिळणार आहे आणि ते परत मिळणारच नाही, तर त्याची चिंता करायचं कामच काय? असं मोकळा झाला पाहिजे. आणि इथं नाचलं पाहिजे. लोक डांबरीवर नाचत आहेत. इथं नाचलं पाहिजे. ते नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. इथं देव नाचला. देव म्हणजे काय? सिक्युरिटी होती का? देव म्हणजे कोण? तिथं नाचला. अभंगाला सुरुवात झाली. आज कीर्तनाला घेतलेला अभंग, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही आणि चिंता करायची नाही. का? तुम्हाला मी 4 प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्यायचे. कुणाकडे लक्ष देऊ नका. आता मी तुम्हाला 4 प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्यायचे सगळ्या माणसांनी आणि मग आपण घुसणार आहे अभंगात. फक्त मला एक सांगा, आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, रक्त बनवण्याचा कारखाना कोणी काढला का? प्रत्येक शहरात MIDC आहे, प्रत्येक कंपनी आहेत, पण आतापर्यंत रक्त बनवण्याचा कारखाना कोणी काढला का? नाही. झालं फायनल? उत्तर तुम्ही द्यायचंय. झालं फायनल? हा. दुसरं वाक्य, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, पर्यावरण वाचवा, समतोल टिकवा. इंग्रज गेल्यापासून आपण झाडं लावतोय, मग एवढी झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच. झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, पण त्या झाडाला पालवी कोण फोडतोय अजून शोध लागला नाही. झाले 2 वाक्य. तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालंय. हाय म्हणजे तांबड्या पिशी, पांढऱ्या पिशी कळायला लागल्या. हृदयाचे कप्पे बाजूला काढू नये, हृदय जिवंत ठेवता येतं हेही कळलंय. माणूस जिवंत ठेवता येतो, पण मरताने काय जातंय अजून याचा शोधच लागला नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं, डॉक्टर उभंच होत, गेलं, बिल 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 बिल, शोध लागला नाही. आता लय किचकट मुद्द्यात घालून देतो तुम्हाला. तुम्ही देव हायच म्हणणार. 3 झाले. 4थं वाक्य, श्री गरोदर आहे हो, कितवा महिना आहे? 3रा. मग 3रा आहे का? चेक करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो.
बापाला हाणण्याची ताकद भाऊ बांधात नाही, पाहुण्या रावळ्यात नाही, फक्त पोरातच आहे. बरं, बाळ बाहेर आलं आणि आईच्या असताना दुधाची निर्मिती झाली. ती निर्मिती कोण करतो याचा अजून शोध लागला नाही. मग एखादा डॉक्टर म्हणेल घडू शकतो. बारीतली पेल्यावर सुधरत नाही माणसाला. हे नैसर्गिक आहे, घडू शकतो. घडू शकतं तर पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमा वाटा आहेच ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण बापाला पोरग का पेत नाही? काढा ज्ञानेश्वरी. बापाला पोरग का पेत नाही? काढा ज्ञानेश्वरी. घ्या 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बैसका न सांडावी, समुद्र रेखा न वलंडावी. घ्या 12वा अध्याय. काय माझी या भक्ता, संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता, कोरान न मागे. चाले ही शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, आलेले महिला तिथंच बसा. आता बसा तिथंच. बरं झालं आले तुम्ही. आता बरं तिथंच बसा. विठाल विठाल चला. ते घेतो ते विक्षेप होतो कीर्तनाचा, मजा राहत नाही त्याच्यात. चला चला. 4 शोध लागले का? नाही लागले नाही ना. सावध राहा बर का. याचा अर्थ हे जग कोण चालवतोय? बस. आणि आपला येडा म्हणतो मी बांधला बंगला. नालायक आहे तू, नालायक. मी बांगला बांधला. आपल्या बापाला नाही जमलं. आपण बांधला. सासरवाडीचा आधार होता. साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिवणीला कोणचा आधार नव्हता. आपण बांधलं. आपल्या बापाला नाही जमलं. माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. पण माणसं सहज म्हणतात मी केलं नाही. 3 शब्द लिहून घ्या. 3 शब्द लिहून घ्या. उत्पत्ती देव आहे, स्थिती ही देव आहे आणि लय ही देवच आहे. तुम्ही आम्ही कोण आहे? फक्त पाप करायचं. 30 दिवसाचा महिना आहे, 90,000 पेमेंट आहे. मग पगारावरच भागव ना. पगाराला हातच लावी ना. नुसता वरच्यावरच कमी तो. आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. असं हिंडतो येडेवानी. असा आला आरतीला घालून वंदे पाहिणार. इकडून घेतो आणि खातो कोण इकडून? तू कशाला कमी? तो ज्ञान पाहिजे ना. कशाला कमी? तो मुलं कमी आहेत ना आपल्याला, मग इस्टेट कमी कमाव ना. एकच पोरग तुला आणि 4था मजला काढला तरी वर गज काढितो. तुला मरायचंय का? अरे तू टिकला पाहिजे ना वास्तू शांती बोध. पागल नाही तर कमी. तो 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीचं. काय करतो तू? ते नवरी बाल आणि आलं ते मिवणीलाच खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले. काय करतो का? कमी. तो एक वाक्य ध्यानात ठेवा. संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण संतती चांगली असेल तर कमवण्यात मजा आहे. आणि पुढचं वाक्य लिहून घ्या.
ज्याची संतती चांगली असते त्या घरात संपत्ती आपोआप येते. आणायची काय गरज, आणायची काय गरज? संतती कमवा चांगली, संपत्ती आपोआप मिळणार, आपोआप. याचं कारण सांगतो. संपत्ती ही, लिहून ठेवीचा वाक्य, संपत्ती ही धर्माच्या डबीत ठेवा, नीतीचं कुलूप घाला आणि आचरणाची चावी बसवा, तरच लक्ष्मी टिकते. लिहून घेत जा, हे इंदुरीकरचे वाक्य आहे. हे काल सत्य, आज सत्य, ते खोटे नाही. हे बाहेर पडलं ते फिट, कधी खोटं नाही. ऐका परत नीट. जर माणसाचं चारित्र्य ढासळलं तर नीती भ्रष्ट होते, आणि नीती भ्रष्ट झाली की धर्माला ग्लानी आपोआप लागते. माणसं अधर्माने वागतात, धर्म बुडतो. पुढे जाऊन सांगा, परत वाक्य नीट आहे का? बिगर कष्टात मिळालेली संपत्ती खानदान बर्बाद केल्याशिवाय राहत नाही, आणि कष्टाने मिळालेली संपत्ती माणसाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. फुकाट मिळालं येडी पोरं होणार. मग काहींना इष्टेच मोकार, पण देव खाऊनच देत नाही. जेवायला बसलं चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. संपले पैसे. काही माणसं नुसती ताटली का पाहत्या, खातीच नाही. अरे खायना ना आलाय का? खानदानीत कधी एखादच धरली नाही, तुला काय रोग झाला आता? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात खात. आणि काही माणसं चालू चालू मेली, काही माणसं मरानच नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. पाहुणे म्हणले पिठलं, थोडा रसा. नीती संपली की लक्ष्मी संपली. तुम्ही पहा, जेवायला बसलेल्या घरात जेवायला बसा, बायको आपली कशी असो, पण चपाती करताना थोडी जर जळाली तर ती जळालेली चपाती नवऱ्याला वाढत नाही. आणि आपण हायवेला चपाती खातोय, तिला हुक आहे, हुक हुक, 1 2 3, आणि तो वाढणारा असा वाढितो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. इतकी भिकारी लोक आहेत, इतकी भिकारी. तुम्ही बस चांगलंय ना. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, माणसाच्या मनाला चांगली गोष्ट कधी रुचतच नाही, रुचतच नाही. इथे बाजूला काढ, त्या महिलांची अडचण होती, हे वरडायला लागले, त्या जाऊ दे ते बाजूला. सध्याच्या जगात क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. आता दर्डा साहेबांना सभेला एवढी लोक आणायला 50 लाख रुपये लागले असते, आणि शांत बसवायला 5,000 पोलीस लागले असते. मग बबनरावनं दर्डा साहेबांना मलाच 5-10 लाख द्यायला काय हरकत आहे बा? बरं द्यायला दर्डा साहेबाची पार्टी तरी कुठं दुबळी हो. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, 2-3 लाख सरकून टाका, काय फरक देऊन टाका गरीबाला, देऊन टाका गरीबाला, काय फरक पडला. हसायच. कीर्तनाला सुरुवात झाली, चिंता करायची नाही. 2 मुद्दे संपलेत आपले. आणि 3रा मुद्दा आज
तिसऱ्या मुद्द्याला सुरुवात म्हणजे मी तुम्हाला अभंगात नेऊन घालणार आहे. तिसरा मुद्दा श्रीमान आदरणीय आज दर्डा साहेबांचं अभिष्टचिंतन आहे. 19 वर्षापासून माझा कार्यक्रम होतो, पण कधी ध्यानात ठेवा, हा जो कार्यक्रम आहे, हे जे कीर्तन होतं, हे कीर्तनातलं प्रेम पहा कसं आहे महाराज. केवळ बबनराव डिडोरे आणि त्यांचा परिवार, त्यांचे चिरंजीव यांचं सगळ्यांचं दर्डा साहेबांवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचं प्रगटीकरण म्हणजे हे कीर्तन. प्रेम कोण करतो कुणासाठी हो? 15 दिवस पोस्टर लावा. आपण पैदा केलेल्या पोरांना आपल्या 2 वेळा ठेवून दिली. पण हे जे दर्डा साहेबांवर असणारी बबनरावची निष्ठा आणि त्या बबनराव डिडोरे पाटलाच्या परिवाराचं त्या दर्डा साहेबांवर असलेलं प्रेम आणि दर्डा साहेबांच्यावर असणारं प्रेम आणि त्याचं हे प्रगटीकरण म्हणून हे अभिष्टचिंतन. आणि अभिष्टचिंतन आता इंद्रिकेचं ठेवलंय म्हणलं. आता दर्डा साहेबांना थोड्या दिवसात चांगले दिवस येणार आहे. त्यांच्या तब्येतीवरून कळत नाही का, थोडी गुबगुबीत वाटायला लागली ना अजून आता. पण जाऊ द्या महाराज, काही असो नसो, तुम्ही ती व्यक्ती जाऊ द्या, मला ती स्तुती आवडत नाही, पण तो माणूस कसाही असो, तुम्ही बसलेली सगळी माणसं बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच त्यांचं जीवन दाखवतं. समाधान नाही तर काही माणसांना हसायचे इंजेक्शन आहे. हसबॉ काही माणसांना झोपायचे इंजेक्शन आहे. झोप आणि जर उठायचं दिलं नाही करा पाहुणे गोळा. नाही म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा महाराज, हे जे दर्डा साहेबांचा हा जो कार्यक्रम आहे, हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि बबनराव पाटलांच्या परिवारानं त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून हो. भविष्यामध्ये त्यांच्या कीर्तीला चांगले दिवस येवो, ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. हा आता फक्त फटाफट तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहे, पण भक्त्या 6 आहेत. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानं पाहिनं रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजेनं, भावे वाळीन म्हणे नामा. संपलं कीर्तन. पण ह्या अभंगाला कडवे आहेत 2 आणि भक्त्या आहेत 6. 1 घालीन लोटांगण, 2 वंदीन चरण, 3 डोळ्यानं पाहिन रूप तुझे, 4 प्रेमे आलिंगन, 5 भावे ओवाळीन नामा. या 6 भक्त आहेत. आणि दादासाहेबांच्या अभिष्टचिंतनाला भक्तीचा अभंग घेण्याचं कारण, तुम्ही आणि आयुष्यात सगळं कमावलंय महाराज. काय काय कमावलंय? गाडी, बंगला, पाप्या, गुट्टी, बंटी, छोटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सीडी, रेफ्रिजरेटर, इयर, वापे, चंगला, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, पलपल, फुगणी, उशी, तवा, सल्ला, बाथरूम, किचन, नोटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, तक्क्याना, नळण्या, खांड, खोंड, बंबड, सुद्धा, अंडा, फळ, गोजीरवाने, घरात काटवते, कुणाला सीतावणी साहेब दे धक्का, धोबी पचाल, फरताला परत गोष्ट छोटी, डोंगरे एवढी तुक्याता गवला, नाग्याना चला, शिक्षणाचा ऐगो झेंडा, मायनेमीज खान, राजनीती, दबंग, वांटे, शिंगम, बॉडीगार्ड, झगा, चिकनी, चमेली, दुनियादारी, लय भारी, माझे मन तुझे झाले. आता माझी सटकली, पप्पी दे पारुला, ही पोरगी साजू तुपातली, सिट्टी वाजली, गाडी सुटली, पदर गेलाय वर, शांताबाई, शांताराम, चिमणी उडाली भोर, आला बाबूराव, बाहुबली, झिंगाट. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? बाई वाड्यावर या. तुम्हाला नाही सुधारायचं. काय झालं? एवढं पाठ करायला तुम्हाला 1.5 महिना लागेल. हे सगळं कमावलंय. हे बऱ्या सगळं कमावलंय, पण एक कमवायचं राहिलंय. काय? हे एक राहिलंय. काय? सुख. सुख राहिलंय आणि सुख मिळवण्यासाठीच हे मिळालंय. आणि सुख कशात आहे? ज्ञानात. ज्ञान म्हणजे MA नाही, तो विषय सोडून द्या. अशी लई पडली, काही रिटायर झाले, परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही चालू झाला. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत इंडा, त्या कुत्र्या बरोबर. एक वाक्य सांगतो दादासाहेबांच्या अभिष्टचिंतनाचं पहिलं वाक्य. महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द निघून जाईल, त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल. का असावा? ही माती कोणती आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे,
वयाच्या 27व्या वर्षात सलखनाला मारणारे, वयाच्या 27व्या वर्षात सलखनाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. आय 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 ही माती छत्रपती शिवाजीची आहे. ही माती आईसाहेब जिजाऊची आहे. या मातीत रेडा वेद बोलला आणि गाथा पाण्यावर तरंगला. या मातीत कीर्तनामध्ये नामदेवरायाच्या मंदिर फिरलं आणि ह्याच मातीत मेलेली गाय जिवंत झाली. मग ह्या मातीत आई वृद्धाश्रमात का गेली प्रश्नचिन्ह आहे. इथं रेडा वेद बोलला, इथं निर्जीव भिंत चालली, इथं मुलीचा मुलगा झाला, इथं मेलेली गाय जिवंत झाली आणि इथं कीर्तनात मंदिर फिरलं. मी तर आईला भाकर का नाही त्याचं उत्तर ऐका. आयुष्यात कोणत्याही गोष्टीला तुम्ही तुमच्या जीवनात वाव देऊ नका. वाक्य लिहून ठेवा मरेपर्यंत. तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर दारूला आणि जुगारीला आयुष्यात वाव देऊ नका, तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर दारुड्याच्या मित्राला सुद्धा संगत करू नका, त्याचा वाव देऊ नका. वाव देऊ नका, नका देऊ वाव. बायकोवर प्रेम तुम्ही जरूर करा. तिला साडी भारीत भारी घ्या. तिच्या गळ्यात इतकं सोनं घाला का ती वाकून चालली पाहिजे. पण बायकोच्या बोलण्यानं आपल्या भावाची आणि आपली दुश्मनी नाही झाली पाहिजे असा वाव देऊ नका. बायकोवर तुमचं प्रेम आहे जरूर करा, करायलाच पाहिजे. बायकोला तुम्ही जरूर माना. पण आपली ईश्वरासारखी आई जर आपल्यापासून बायकोच्या शब्दाने दुर्वत असेल तर काय घेऊन बसले. वाक्य नीट आहे का. वाव देऊ नका. वाव ते वाव देऊ नका. वाव पटकन पटकन वाव. पीटीचा स्वर द्या. भगवत आहे बरोबर. राव द्या. बसू दे. विठाल विठाल सांगा नाही सांगा आता महिला पुरुष आज एका चांगल्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. जर आपण आपल्या घरातल्या माणसांना वाव दिला नाही तर आपला संसार उद्ध्वस्त होईल. होईल होईल कधी नाही. आपल्या बहिणीला दिवाळीला किती रुपयाची साडी घ्यायची हे आपण ठरवणार का आपली बायको. आपली लोक बायकोला म्हणते केवढ्याची घेऊ. ती एवढी मोकळ्या मनाची आहे का. ती म्हणते घेऊच नका. हीच तरी एकदाच वापरेल. तुम्ही वाव देऊ नका. आणि आज माणसं बर्बाद झाली ती केवळ कशामुळं वाव दिला. अरे आज ईश्वरासारखी आई जर आपण बोलू शकत नाही, ऐश्वर्यासारख्या बापाला जर आपण पाहू शकत नाही, आज 50% कीर्तनात बसलेल्या महिला नातवाला अंगा खाद्यावर खेळू शकत नाही, याच्यापेक्षा वाईट जीवन काय. एक वाक्य सांगू. पांढरी केस काळी केली म्हणजे जग सुधरत नाही. चांगले मोबाईल माणसं वापरायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही. बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या म्हणजे जग सुधरलं नाही. माणसं बुटं घालून माणसं बुटा घालून जेवायला लागली म्हणजे माणसं सुधरत नाही. एक वाक्य सांगू तुम्हाला. ज्या दिवशी आईच्या गालावर हसू आलं आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आलं त्या दिवशी माणसं खरी सुधारली. आईला मम्मी म्हणजे सुधारले तुम्ही. बापाला पप्पा म्हणायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले.
2-3 वर्ष पोरग इंग्लिश मिडियमला घातलं आणि 5-6 वाक्य पोरग इंग्लिश बोलायला लागलं म्हणजे सुधारली माणसं? पांढरी केस काळी करायला लागली म्हणजे माणसं सुधारली? अरे अंडरपॅन नाही काही ना 6,000चा मोबाईल आहे पण आतली चड्डीच नाही, चैन उघडीन आतूनही मोकळा, काही रेंज मध्ये, कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही. आणि मोबाईलमुळे 20% जनता, लिहून ठेवा सुशिक्षित मंडळी, 20% जनता मनोरुग्ण झाली. मनोरुग्ण आहे. अजून 1 वर्ष जर लोकांनी असाच मोबाईल वापरला तर तुम्हाला 30-35% लोक मनोरुग्ण झालेले दिसतील. मग औरंगाबादला घाटी हॉस्पिटल ऐवजी मनोरुग्ण मोबाईल हॉस्पिटल दर्डा साहेबाला काढावं लागेल ते. कारण 50-25% लोक मोबाईलमुळे भरमिष्ट झाले. मेंदूच काम देईन त्यांचा, भरमिष्ट. वाचायचं नाही, लिहायचं नाही, पेपर कुणी वाचायला तयार नाही. वाचायचं नाही, लिखाण नाही, ग्रहपाठ नाही, काय नाही. त्या कानात वायरी घालायच्या, नुसतं झुलायचं. गाडी आली बी निघून गेली. आता तर नवीनच आयटम आलाय, नुसतं असंच करतंय रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. ते येडे झाले लोक. संडासात बसलं एक जण, कानात वायरी, नुसतं झुलायचं, संडासच वैन. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलवलं, एक बार आजा आजा आजा, तरी संडास वैन. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरे सपनों की रानी कब आएगी. वाव देऊ नका. मोबाईल जरूर वापरा पण मनोरुग्ण होऊ नका. बायकोचं जरूर ऐका पण मातृपितृ प्रेम तोडू नका. आज कीर्तनामध्ये बसलेले 50% लोक आईशी बोलत नाहीत. आत्ता मग मला आता सांगा, ज्यावेळेस तुमच्या आईच्या गालावर हसू आलं त्या दिवशी जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आली. एक बायकोला वाव देऊ नका. माझ्या शब्दाचा अर्थ नीट ऐका. तुम्ही सुखी व्हाल पण काय देऊ नका, वाव. दारूला जीवनात वाव देऊ नका, नका देऊ वाव. एवढी इतकाले एक वाक्य सांगा, ज्याला 22 ते 30 ची रेंज सांभाळता आली नाही ना, तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही. ज्याला 18 आणि 19 ला दारू प्यायची सवय लागली ना, ती खानदान आई बापा तर सुखी ठेवू शकत नाही पण ते सुद्धा सोयीचं जगू शकत नाही. मित्र सोडून द्या. मित्र काय घेऊन बसले तुम्ही? मित्राचं काय घेऊन बसले? हे मित्र फक्त इस्टेटीला गिऱ्हाईक लागेपर्यंत. एकदा तुमची सगळी इकल्यावर हे नालाय का तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. सुखी व्हा पण बायकोला वाव देऊ नका. 1 2 मुलगा इंजिनियर जरूर करा, मुलगा डॉक्टर केलाच पाहिजे, मुलगी MBBS केलीच पाहिजे, मुलगी CA केलीच पाहिजे, मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलंच पाहिजे. पण पोरांच्या बापानं मुलाचं शिक्षण करताना महिन्या 15 दिवसातून पोरगा जवळ घेतला पाहिजे आणि त्याला हिशोब विचारला पाहिजे. त्याला वाव देऊ नका. वाव दिला का तुमचा कार्यक्रम केलाच त्याने. पोराने बापाच्या खिशात हात घातल्याबरोबर पोरग असं उचलून आपटलं पाहिजे का त्याला परत खिसा दिसलाच नाही पाहिजे. त्यानं पंप लुटल्यावर बाप म्हणला वाव नका देऊ, वाव नका देऊ. कॉलेजच्या पोराला तुम्ही 5,000 रुपये महिना द्या शिकायला. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी मरण ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. ध्यानात ठेवा, 19 वर्षापूर्वी आपले जे वाक्य होते ते आजही खरे. मी 19 वर्षापूर्वी सांगत होतो बायको करता बायको मिळणार नाही. आज काय बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं आहे. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो नादच सोडून द्या. नाही तुम्ही आता असेच बजाव. बाई वाड्यावर या, बायको नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही तो विषय आता सोडूनच द्या. आणि मुद्दा कुठवर आलता ध्यानात ठेवा. मुलाला वाव देऊ नका. त्याला एक 15 दिवसातून जवळ घ्या. लाईट बिल किती गेलं? तू खोलीत राहतो ना, लाईट बिल किती गेलं? हॉस्टेलची फी किती गेली? तुझं मोबाईल बिल किती गेलं? कटिंगचे पैसे किती गेले? विचारायला हरकत आहे?
कीर्तनात बसलेले किती टक्के बाप पोरांचं वळ हिशोब घेता बोटवर करा बरं. 1 2. मग तुम्ही कशाला पाप करता ना? पोराची लाड नाही, कान फटून टाकला पाहिजे पोऱ्या. 15 दिवसातून पोरगा हाणलं पाहिजे, वाव द्यायचा नाही त्याला. हा जवळ घ्या. कुठून आणणार आहे तो भांग? आता एक भांग आणला हे बेवडेनी कुठून, वावर नांगरलाय दंड ठुलाय. इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं आणि मध्ये पट्टी ठुली. कस काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला? एक वाक्य सांगा. जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापानं आपला पोरगा रात्री 9 नंतर महाराष्ट्रातून घरातून बाहेर जाऊ दिलं नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. महाराष्ट्रातल्या लोकांनी खरं त्या पोलीस लोकांचं कौतुक करायला पाहिजे महाराज. एवढा समाज त्या लोकांनी आतापर्यंत कंट्रोलिंग ठेवलाय. बेवडे जुगारे दारुरे, अरे भांडण आपल्या नवरा बायकोचं झालं, मिटवायचं पोलिसांना. किती कमकुवत विचार आहेत आपल्या लोकांचे. आणि प्रत्येक बापानं जर मुलाला शिस्त लावली, 16 वर्षाचा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय, 16 वर्षाचा पोरगा पंप लुटितो म्हणजे काय, 16 वर्षाचा पोरगा चोऱ्या करतो म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहेत. काय करतो पोरगा? फटकावलं, फटकून टाकला पाहिजे पोरगा. तू बाहेरून जेवून का आला? ठेवून द्या 2-4 त्याच्या. पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवीत घाला त्याने. हा ना, मी करील प्रयत्न परत. हा पोरगा म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतव मी वडितो. तू काय करतो? नालाय का? काय करतो पोरगा? फटकावलं पाहिजे पोरगा धरून, याला आईबाप जबाबदार आहेत. वाव देऊ नका त्याला. वाव दिल्यामुळं जेलमधले आरोपींचा सर्वे जर केला ना तुम्ही महाराज, तर 40% आरोपी 17चे ना 18चे आहेत. 17चा पोऱ्या बलात्कार करतो म्हणजे काय, खून करतो म्हणजे यांच्या आईबापांना लाज नाही वाटत का? फटकून टाकलं पाहिजे पोरग. काय करते भंगरी आवलात? पोरग दारू पितो म्हणजे काय, उचलून आपटा बरं पोरग. काय करतं ते? काहीच करीत नाही. पोरग 12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत नाही म्हणती दरवाजा उघडं ठेवा बरं, तो येईल. हरिपाठाला गेला का तो? त्याची आई कुठं कुठं कीर्तनाला गेलाय का तो? तो लिंबू पिळून रस्सा आणतोय हायवेला. फटकावलं पाहिजे धरून. नाही नाही लाड करा पण वाव देऊ नका. 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. काही क्वालिटी आहे का काय? किती मोठा दर्जा आहे, 99.6. मग तिचे आईबाप अभ्यास घेत नसतील का? आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. काय वाचिती? तपास केलं पाहिजे, कान फाडून टाकले पाहिजे. पोरं हाणल्याशिवाय पर्याय नाही. हे काहीच नाही करते. हे जर रेटावले नाही ना, आता ते उगाच आपलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून 2-4 वेळा आकाडलं फटकलं जागे येतात, नाही ते काही करते. मुलीचं सुद्धा आठवड्यातून एकदा आईनं हाणलं पाहिजे. आजपासून ठरवून घ्यायचं, जवळ बोलवायचं. मी स्वतः, मला मुलगी आहे महाराज, मी मुलीचे लई लाड करतो. लई. पोराला 50चा पेन, पोरीला 100चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. पोऱ्याचा ड्रेस 1000चा, पोरीचा 5000चा. मरू दे, जाऊ द्या, काय जाईल आपली एक दुपार. पण पोरीचे लाडच करायचे महाराज. तिचा वाढदिवस सगळ्यात मोठा करायचा. कारण माहितीये का काय? ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. तिनं जर आपल्याला फोन केला, पप्पा ओपनीवर व्हॉट्सअप, मेला पप्पा. नाही नाही, याला शिस्त लावली पाहिजे मला. एक वाक्य सांगा, गरिबी असली तरी चालेल पण शिस्तीने माणूस मोठा होतो. वा. एक वाक्य सांगा, आज स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे मान्यवर आहेत ना, सुशिक्षित प्राध्यापक डॉक्टर आहेत ना, हे फुकट नाही झाले. खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. तोच माणूस आज तहसीलदार आहे, तोच माणूस आज कलेक्टर आहे, तोच माणूस आज प्रांत आहे, तोच माणूस आज SP आहे, तोच माणूस आज प्राध्यापक आहे आणि तोच माणूस आज प्राचार्य आहे. रूळ सहन केलाय, रूळ. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठे होते? राती कुठे होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. ये अडपट नाही. खाली टेबल होता,
शाळेतून आलेली मुलगी जर उशिरा आली तर आई म्हणत होती का ग उशिरा, पोरगी म्हणायची बरोबर आहे. आमची 9 वार साडीतली आई म्हणायची थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. म्हणून मुलीनो एक वाक्य आज ऐकाल माझं, 2 वाक्य सांगतो फक्त मुलींसाठी, 2 ऐकाल. एक, मुलीनो विषयाला थोडे मार्क कमी पडले तरी चालतील, पण तब्येत कमवा, तब्येत पाहिजे. मुलीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग कराटे मुलीला आलेच पाहिजे, आणि 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. याचं कारण सांगतो, कॉलेजच्या गेटवर रोज पोलीस बोलवण्याची वेळ आली, एवढं वातावरण दूषित आहे. या 18 ते 22ची जी अवलाद आहे ना, इतकी भिकार अवलाद आहे ना, एकदम खंगरी क्वालिटी ही. काही बापांनी हा निर्णय घेतलाय की मुलगी आता शाळेत पाठवायची नाही, तेव्हा मुलीकडे 2-3 डाव पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, 2-3 तुम्ही एकाच्या जर ठेवून दिले ना निबार, 2 सापडणार सुद्धा नाही. फक्त एकाच्या निबार ठेवून द्यायची, बस 2 गायब. हा, आणि दुसरं वाक्य सांगतो मुलींसाठी, पाया पडतो मुलीनो तुमच्या सगळ्यांच्या, माझं एक वाक्य ऐका. आपला बाप गरीब आहे, आपल्या बापाचं घड्याळ तुटलंय, आपल्या बापाच्या पायाला चप्पल नाही, पण आपल्या बापाच्या दाढीला साबण नाही, पण आपला बाप आयुष्यभर गल्लीतून चालला तर वर मान काढून चालला पाहिजे, आपल्या वागण्याला त्याची मान खाली नाही झाली पाहिजे. तो गरीब जरूर असू द्या, नाहीतरी 2च बाजू आहे, गरिबी आणि एक. खरं सांगू पोरीनो, 1 मिनिटात सांगतो तुम्हाला आठवलं म्हणून, आयुष्यामध्ये तुमच्यासाठी जेवढा बापाने त्याग केला ना, तेवढं तुमच्या आयुष्यात दुसरं कोणीच करणार नाही पोरीनो, नाही करणार. पोरीनो तुमचा जन्म झाला, तुम्ही शिकल्या, पण तुमच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी कोणी घेतली? बापाने. मुलीनो पगार त्याला कमी होता, पगार त्याला कमी होता. एक मुलगा त्याचा 12वीला होता, एक मुलगी त्याची 10वीला होती. पगारात त्याच्या भागत नव्हतं, पण त्यानं मुलाची फी कधी ठेवली नाही, हे शिका. त्याला घर छोटंच होतं, पगार कमी होता. पण पोरीनो सर्व्हिसवाल्याच्या मुली ध्यानात ठेवा, तुम्हाला पाहायला पाहुणे आले ना, तुमचं लग्न जमलं ना, तुमच्या बापाने पगारावर सोसायटी काढली आणि तुमचं लग्न केलं, पण आयुष्यात त्याने स्वतःच्या पैसे स्वतःच्या संपत्तीचा कधी विचार केला नाही. तुमच्या लग्नाला सगळी माणसं जेवली पोरीनो, पण तुमचा बाप तुमच्या लग्नात जेवला नाही. संध्याकाळी कार्यालयातून घरी गेला आणि उशीमध्ये मुंडकं गुंतवलं. पोरीनो लहान पोरग रडणार नाही असं मोठमोठ्याने रडला तो. खरं सांगू तुम्हाला, तो कर्ज झालं म्हणून रडलाच नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून डसडसा रडला, हो डसडसा रडला. पण पोरीनो तुमचा रडलेला बाप कुणी पाहिलाच नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. सकाळी त्याला लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणलाय माहिती का, माझे पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. आयुष्यात त्यानं हाताला चांगलं घड्याळ नाही घेतलं पोरीनो, पायाला चांगली चप्पल नाही घेतली, त्यानं पायाला चप्पल नाही घेतली, सायकल बदलवली नाही, पण मुलीच्या सुखासाठी त्यानं आयुष्यात कधीच कमी केलं नाही. एक वाक्य सांगू, तुमच्यासाठी जर बाप तुमचा देवच आहे, तुम्ही मरेपर्यंत जर त्याला स्वाभिमानाने जगून दिलं तर ही तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती राहील. आणि एवढं वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनात ऐकलं ते मीही आरडल्याचं चीज होईल आणि डिडोरे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचंही चीज होईल. नुसती कीर्तनं काय ऐकत, आमचा झालाय सांगायचा धंदा आणि तुमचा झालाय ऐकायचा धंदा. नाही 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 नाही, बाजू 2च आहे, एक धनध्रुव आहे नाही तर ऋणध्रुव आहे, एक निगेटिव्ह आहे नाही तर पॉझिटिव्ह आहे, एक गरिबी आहे नाही तर श्रीमंती आहे. पण जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे, त्याला सुद्धा अस्त आहे, आणि जगाला शीतल करणारा चंद्र आहे, पण त्याला सुद्धा डाग आहे. आणि राहून केतू एकत्र आले तर चंद्राला सुद्धा ग्रहण आहे आणि सूर्याला सुद्धा ग्रहण आहे. मुलीनं तुम्ही माझं एवढं वाक्य जर आज ऐकलं तर यशस्वी व्हाल. आणि मुलांसाठी एक, मुलींच्या आयांसाठी एक वाक्य सांगतो, मुलीला शिस्त लावणं काम आहे. आठवड्यातून एकदा मुलगी जवळ घ्या, ते 2-4 ठेवून द्या, अन्याने काय फरक पडत नाही, तिच्या ठेवून द्या 2-4, तिचा हात तपासा, बांगडी नाही का ठेवून द्या 2-4, तिच्या केसांची स्टाईल तपासा, का भांगवाल ना कडून ठेवून द्या 2-4. आणि महाराज पोलीस स्टेशनचा 50% लोड मोबाईलमुळं वाढला आहे. मोबाईलमुळं मुलीला मोबाईल एक तर नसावाच, आणि असला
तरी त्याला व्हॉट्सअप नसावं. आणि हे सगळे कुठाने जे झाले हे रोज उठून पेपरला मीडियाला पाहायची पाळी आली. अडवलेन उडवलेन गाठवलेन भोकसलेन लुटलेन हाणलेन पळवलेन फुसलावून पळवलेन लग्नाची आमुज दाखवलेन पाशवी बलात्कार सामुदायिक बलात्कार या सगळ्याचं मूळ तेच आहे. व्हॉट्सअप इंटरनेट आणि फेसबुक हा सगळा तमाशा झाला. मुलीचा मोबाईल एकदा 15 दिवसातून चेक करी जा. त्याच्यामध्ये 3 सिम आहेत. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. आणि मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात. दगडू पाटील भिका पाटील नाही ना, आपले मोघाम पाटील. मुलींच्या मोबाईलमध्ये खुणा असतात. खुणा महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पडूनच जायचंय 3 स्टार. आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो. सायलेंट फक्त कण होतो घरात, कण होतो. मग तिचा बाप म्हणला मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलता बर का. वाक्य लिहून घ्या पोरं आणि पोरी. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. प्रेम करा तुम्ही, त्याला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी हे भंगार भंगार प्रेम नाही करायचं. दर्जा पाहिजे त्याला, दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम. पोरगी BTech आहे, पोरगा MTech आहे, हो द्या प्रेम. दर्जा आहे. पोरीने MPSC दिली, पोरगा MPSC करतोय, हो द्या प्रेम. पाहिलाच पाहिजे, क्वालिटी. पोरगी 12वीला आणि पोर गाऊंड्याच्या हाताखाली. दिल दिया है ईट भी देंगे. अरे काय ईट भी प्रेमाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. पोरग चांगलं वाजवत आहे, पोरगी चांगली गाते, भाऊ द्या प्रेम. क्वालिटी. आणि प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगरी आणि तिच्या प्रेमात हे रताळू पडलं. पोरानं मिशा गडी मिशी ठेवीत जा. मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकी तुम्हाला, नाही तर तांदूळ टाकी नाही. इकडं तिकडं पाहतो, खाली टाकून देतो. कोणासाठी गरीब असतात. उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करू. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. आणि प्युअर शिमडी पोरगी तिच्या प्रेमात हे रताळू पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहितीये का, कभी कभी मेरे दिल में तो 3रा नंबर आहे येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू भरू. मेरे दिल आणि त्याला अंडरपॅन्ट नाही तरी ते तिला म्हणते हमी साहस न होती अगर तुम न होती. चैन वरवड, चैन वरवड, चैन. आणि प्युअर शिमडी पोरगी तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी और गले. असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है. अरे प्रेम करायचंय का.